चल शिल्पा, येतो मी कामावरून लवकर. संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला आजीने बोलावलंय घरात. बर बाळा, आजीला जाऊन सांग येत आहेत पप्पा म्हणून. जा धर का शिल्पा बॅग. मी आई काय म्हणते ते बघून आलो लगेच. हो, कुठे चाललाय? आता आत्ताच तर आपलं बाळ म्हणून गेलं ना, आईने बोलवलं म्हणून आलो मी लगेच जाऊन. त्यांना त्यांच्या काहीतरी काम करून घ्यायचे असेल, हे कर ते कर, तुम्ही जावा काम हो. तुम्हाला माहिती ना आपली आज अॅनिव्हर्सरी आहे. लवकर काम हो गेलं तर संध्याकाळी लवकर याचाल. मी बघते काय करायचे. धरा. अगं आलो मी लगेच, थांबतो 2 मिनिटं. बोल की आई, काय झालं ग? जरा पैसे धर. सुंदरला मोठ्या हॉटेलमध्ये जेवण करायला घेऊन जा. याची काय गरज आहे आई? मला माहितीये तुझी नोकरी गेली आहे, ही गोष्ट सुनबाईला सांगितली नाही, पण मी आहे तुझी, मला सारं माहिती. हो आई, ते सगळं ठीक आहे ग, पण हे पैसे नकोत मला. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मोठ्या हॉटेलला जा, जेवण करा, पण पैसे दिलेले सुनबाईला सांगू नको. बरं ठीक आहे आई, तू म्हणते तसं मी करतो. अजून एक तुला सांगायचंय, सुनबाईला म्हणा मी पण तुझी आईच आहे, सगळ्यांसंग हसून खेळून बोलून राहा. बरं ठीक आहे आई, तिचा काही गैरसमज झाला असेल तर तू समजव तिला. मी समजवतो तिला. येतो मी. शिल्पा, तू काय करते इथं? अहो, मी तुमच्या आणि आईचं बोलणं सगळं ऐकलंय. माझाच काही गैरसमज झालाय, मला माफ करा, माझं काही चुकलं असेल तर. आता जाऊ दे, जे झालं ते झालं, पण आता इथून पुढे तू पण घरामध्ये मस्तपैकी हसत खेळत राहा. आणि आईने जे पैसे दिलेले आहेत आपल्याला आपल्या वरतीला जाण्यासाठी, आई म्हणली हॉटेलमध्ये जाऊन जेवण वगैरे करून घ्या. आपण आईला पण घेऊन जाऊ जेवण करायला, आपण सगळेजण जाऊ जेवण करायला. बरं ठीक आहे, पण ही गोष्ट तू तुझ्या तोंडून आईला सांग. बरं ठीक आहे, तुम्ही जेव्हा काम हो, मी आईला समजवते. मी येतो जाऊन. सुनबाई जरा पाणी आण ग. हो, आणते. काही म्हातारीच्या नाटका, दिवसातून 2दा चहा आण, पाणी आण, जेवण आण, ही आण ती आण, दिवसभर नुसतं नाटका दाखवत असते. आता मी ह्याच्या काट्याच काढते. हे घ्या पाणी. काय हो आहे, पाणी पण मागताय, पाणी सांगते पण. वैताग आलाय तुमचं पार. हो, वैताग आलाय मला तुमची आईच्या. म्हातारीला नीट समजावून सांगा, हे रोजचे किटकिट मला नाही पाहिजे. का ग, काय झालं आता? मी आता तुमच्या आई सोबत नाही राहणार. एक तर तुम्ही मला माझ्या माहेरी सोडा, नाही तर तुमच्या आईला आश्रमात नेऊन सोडा. ठीक आहे, थांब तू, मी बघतो. आई, एक काम कर, तुझी बॅग भरायला घे, मी तुला वृद्धाश्रमात नेऊन सोडतो. तिथं टेन्शन नको घेऊ, तुला वेळेवरती जेवण वगैरे सगळं भेटेल, तिथली सगळी सोय मी करून ठेवतो. त्यामुळे तू तुझी बॅग भरायला घे लवकर. बरं ठीक आहे बाळा, मी जाते आश्रमात. माझ्यामुळे तुमचा संसार तुटाय नको, मी दोघं सुखी राहा. पप्पा, मी पण तुमच्याबरोबर येणार आश्रम बघायला. तुझं काय रे वृद्धाश्रमात काम आहे? आम्ही काय तिथं फिरायला चाललोय का? मला पण आश्रमाची जागा बघायची. कशाला बघायची जागा? नाही पप्पा, तुम्ही दोघं उद्या म्हातारी झाले तर मला पण दोघाला आश्रमात सोडायला लागल, म्हणून आश्रम बघायला यायचंय मला.